3 दिवस मागे सांगलीला स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आलेले आहेत. आणि बारामती प्रेस क्लबच्या मेंढरांमध्ये, माफ करा, मेंबरांमध्ये एकच खळबळ माजलेली आहे. यावेळी उभाटा पक्षाकडनं आलेल्या ऑफिशियल कम्युनिकेशन प्रमाणे उद्धव ठाकरेंचा दुसरा काही कार्यक्रम असल्याने ते या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. आता उद्धव ठाकरे त्या दिवशी कुठे पब्लिकमध्ये दिसले नाही. त्यांनी कुठल्या ब्युटी पार्लरची फीत कापली नाही किंवा ते कुठल्या मस्जिदमध्ये नमाज पडायला सुद्धा गेले नाही. त्यामुळे बहुधा आपण या निष्कर्षाला येऊ शकतो की उद्धव ठाकरेंचा नेहमीप्रमाणे घरी झोपण्याचा कार्यक्रम असावा. आणि अशा वेळी मग एम्बॅरेसमेंट टाळण्याकरता जे पाळीव प्राणी आहेत, पाळीव पत्रकार आहेत, ते बरोबर बिळातनं बाहेर येतात आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे डिफ्लेक्ट करून घेऊन जातात. आणि त्याकरता यावेळेला त्यांनी विचारलेले भाबडे प्रश्न बघा, की खरंच उद्धव ठाकरेंचा दुसरा काही कार्यक्रम होता का, का अजून काही कारण आहे, का उद्धव ठाकरे नाराज आहेत. कमाल आहे ना मित्रांनो. म्हणजे कोणालाही, अगदी साध्या, ज्याला थोडं सुद्धा राजकारण कळतं, जो रोज फक्त टीव्ही पाहतो, पेपर वाचत नसेल तरी चालेल, त्याला सुद्धा हे कळतं की उद्धव ठाकरे नाराज आहेतच. त्यामुळे तो प्रश्न राहतच नाही. प्रश्न हा राहतो की ही उद्धव ठाकरेंची नाराजी महाविकास आघाडीला केवढ्यात पडेल. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नुकसान करण्याच्या स्थितीत आहेत का. मित्रांनो नमस्कार, तुमचे परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. सर्वप्रथम आज गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, चैन आणि धर्माचे रक्षण करण्याचे धैर्य घेऊन यावं. ही जी काय उद्धव ठाकरेंची ही जी काय अवस्था झाली आहे, ती बघून मला पु ल देशपांडेंचे एक मला वाटतं वाऱ्यावरची वरात, किंवा बहुतेक मला आता त्याचं हेडिंग आठवत नाही, पण अशाच एका विनोदी शॉर्ट स्टोरीमध्ये, तर त्याच्यामध्ये एक म्हणजे मनुष्य असतो, त्याची दोन लहान पोरांमधला संवाद आहे. तो मनुष्य हे पित असतो, विस्की पित असतो. ती दोन पोरं त्या विस्कीवरती तो संवाद पोचतो. त्यामुळे एक लहान भाऊ मोठ्या भावाला सारखे असे प्रश्न विचारत असतो की भाऊ हे नाही करे, भाऊ ते नाही करे, भाऊ ते नाही करे. तर आजची उद्धव ठाकरेंची अवस्था आणि त्यांची दोन भाबडी पोरं आदित्य आणि तेजस बघून मला पु ल देशपांडेंच्या गोष्टीमधली ती दोन पोरं आठवली. आणि मला असं कुठेतरी वाटलं की तेजस आदित्यला विचारत असेल पहिल्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात बसून की भाऊ आपण शेवटी मोठं भाऊ झालोच नाही का रे. आता हा मोठा भाऊ काय भानगड आहे, हे मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. आता असं बघा की मागच्या 3 आठवड्यामध्ये, म्हणजे साधारणपणे 16-17 ऑगस्ट पासून कालपर्यंत किंवा एक 2-3 दिवस मागेपर्यंत एक 3-4 मोठ्या घटना घडल्या. त्यांनी असं अगदी क्लिअर कट दिसतं आहे की उद्धव ठाकरेंनी जो सगळा जो अट्टहास केला होता, आपला पक्ष मोठा राहावा, आपली महाराष्ट्रामध्ये दादागिरी राहावी, याच्याकरता त्यांनी जो अट्टहास केला होता, तो सगळा क्लिअर कट मला निष्फळ होताना दिसतो आहे. म्हणजे असे की लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनी मागच्या 3 महिन्यात ज्या प्रकारच्या पॉलिटिकल मूव्ह केलेल्या आहेत आणि जाळं पसरवलेलं आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष काय खतरनाक पद्धतीने राजकारण करतो हे तर समोर आलेच. आणि तो सगळ्यात पहिले आपले ज्या जवळचे पक्ष असतात त्यांनाच खायचा प्रयत्न करतो, जे त्यांचे अलाईज असतात त्यांनाच तो खायचा प्रयत्न करतो. हे सुद्धा या परत परत स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या या खेळीमुळे आज उद्धव ठाकरेंची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांनंतर उबाटा पक्ष कदाचित 4थ्या किंवा 5व्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रात म्हणून, जर का तो 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आता याला मेनली मित्रांनो कारण हे काँग्रेस असेलच, त्यात काही शंकाच नाही. किंवा काँग्रेसच्या बरोबर असलेले जुने त्यांचे खेळाडू शरद पवार सुद्धा असतीलच. पण मला वाटतं की याला सगळ्यात जास्त स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आणि त्याचं कारण त्यांनी जे आयडिओलॉजिकल कन्फ्युजन तयार केलं, त्यांनी जे वैचारिक कन्फ्युजन तयार केलं, त्याच्यामुळे ते या सिच्युएशनमध्ये आज फसलेले आहेत. म्हणजे वैचारिक म्हणजे आधी ते हिंदुत्ववादी होते
आणि आता ते मुसलमानांचा पक्ष घेऊन मुसलमानांचे लांगुलचालन करून आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे ते आज या सिच्युएशन मध्ये फसलेले आहेत असं मला वाटतं. आता मी असं का म्हणतो बघा, काही तुम्हाला मी संगतवार काही घटना सांगू इच्छितो. नंबर एक, एनडीए सरकारने 7-8 ऑगस्टला पार्लमेंटमध्ये वक्फ अमेंडमेंट ऍक्ट पेश केला आणि तो काही अजून पास झालेला नाही. तो जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे देण्यात आलेला आहे, पण तो इव्हेंच्युअली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पास होईल असं मला वाटतं. या वक्फ ऍक्टच्या जेव्हा हा पार्लमेंटमध्ये आणला गेला त्यावेळेला उबाठाचे जे 9 खासदार निवडून आलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, त्यांनी संसदेतनं पळ काढला. त्यांनी ऍब्स्टेन केलं, वोटिंग होई केलं नाही, नाही केलं नाही, ते पळून गेले. त्यानंतर 7 दिवसांनी, म्हणजे असं गंमत बघा, लगेच नाही झाली ही गोष्ट. म्हणजे ही 7-8 तारखेला त्यांचे हे 9 लोक पार्लमेंटमधनं पळून गेले. त्यानंतर साधारणपणे 7-8 दिवसांनी त्यांच्या घरावरती रॅडिकल मुसलमानांनी हल्ला केला. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती रॅडिकल मुसलमानांनी हल्ला केला आणि त्यांना गद्दार 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 म्हणून मित्रांनो त्यांचा धिक्कार करण्यात आला. कमालीची घटना होती ही. आता याच्यात मला हे मधला जो 8 दिवसाचा पिरियड आहे तो फार महत्वाचा वाटतो. हा जो काय प्रोटेस्ट या त्या मुसलमानांनी केला, हा जर का उत्स्फूर्त असता तर तो लगेच झाला असता, 2-3 दिवसात, एका दिवसात, किंवा फार तर फार दुसऱ्या दिवशी. पण याला 8 दिवस लागले. म्हणजे याच्या मागे मित्रांनो कोणाचा तरी हात आहे. आता तो कोणाचा असेल हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. आणि तिसरी घटना, 10 दिवसापूर्वी आलेल्या एका सर्व्हेचा मित्रांनो इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. काँग्रेसने एक कारण नसताना एक आपला इंटरनल सर्व्हे करून घेतला. त्या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरेंना अतिशय कमी जागा मिळणार हे असं त्यांना दाखवण्यात आलं. हा सर्वे आणण्यामागे, काँग्रेसचा हा जो अंतर्गत सर्वे आहे हा आणण्यामागे मला वाटतं केवळ एकच हेतू होता, तो हा की उद्धव ठाकरेंचा अपमान करणे आणि उभाठाला खाली दाखवणे. उद्धव ठाकरे जे सतत मला मुख्यमंत्री करा न हो, मला मुख्यमंत्री करा न हो, हे जे लढीवाळ त्यांनी हट्ट धरून ठेवला होता काँग्रेसकडे, तो संपवणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. आता या सर्वे नंतर जी गोष्ट स्पष्ट होती ती ही की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा वगैरे तर जाऊच दे, पण आता काँग्रेस त्यांना बरोबरीचा पक्ष सुद्धा मानायला तयार नाही आहे. ते या पक्षी आहे ते या सर्वेतनं सांगू इच्छितत आहे की तुम्ही आमच्या बरोबरीला पासंगाला सुद्धा कुठे पुरत नाही आहात. खरं म्हणजे उद्धव ठाकरे हे कालपर्यंत महाविकास आघाडीचे हिरो होते. हा वक्फ ऍक्ट येस्तोवर ते हिरो होते. ते महाविकास आघाडीचे अरविंद केजरीवाल होते. आता मी असं का म्हणतो मित्रांनो, 3 तारखेला 3 जूनला म्हणजे रिझल्ट येण्याच्या 1 दिवस आधी मी एक व्हिडिओ केला होता, असा स्क्रीनशॉट दाखवतोय आणि ह्याची व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर या व्हिडिओमध्ये मी असं प्रश्न असा विचारला होता की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे अरविंद केजरीवाल होऊ पाहत आहेत. तर मित्रांनो ते अरविंद केजरीवाल होऊ पाहत होते आणि ते झाले. म्हणजे आता अरविंद केजरीवाल होऊ पाहतात का म्हणजे काय, तर जसं अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये काँग्रेसची मुसलमान मतं ओढून ते हिरो झाले, तसंच उद्धव ठाकरेंनी सुद्धा यावेळेला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये केलं. पण अरविंद केजरीवालांनी हे 2 इलेक्शन केलं, ते 10 वर्ष मुख्यमंत्री होते. पण हे उद्धव ठाकरेंना केवळ एकच इलेक्शन जमलेलं आहे. आणि आता लगेच त्यांचा जो गेम आहे तो काँग्रेसने पकडलाय. खरं म्हणजे तो गेमच काँग्रेसनी सेट केलेला होता. तर सांगायचा मुद्दा हा की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले अरविंद केजरीवाल होते आणि ते हिरो होते. पण जसा हा वक्फ ऍक्ट पार्लमेंटमध्ये आणण्यात आला, उद्धव ठाकरेंची भंबेरी उडाली. ते आयडिओलॉजिकली याला कसं उत्तर द्यावं हे त्यांना समजलं नाही. त्यामुळे ना त्यांनी वक्फ बिलाच्या कडून मतदान केलं ना त्याच्या विरुद्ध केलं. उलट त्यांच्या सगळ्या 9च्या 9 खासदारांनी पळ काढला आणि ते पळून गेले. इथे एक अतिशय महत्वाचा मी मुद्दा मांडू इच्छितो मित्रांनो, तो हा की आयडिओलॉजीला राजकारणात महत्व नाही असं तुम्हाला सतत सांगणारे अनालिस्ट भेटतील की काही नसतं, हिंदुत्व बिंदुत्व काही नाही, सेक्युलरिझम काही नाही, काही नाही, सगळं फक्त पैशाचा गेम असतो. लोक इकडे जातात, त्यांना पैसे दिले की इकडे येतात, मंत्रीपद दिले की पक्ष सोडतात. तर हे सगळं खरं आहे, हे तुम्हाला दिसतं. पण मित्रांनो आयडिओलॉजीचा प्रचंड रोल आहे. म्हणजे भाजपचा झालेला उदय हेच आयडिओलॉजीचा किती मोठा रोल असू शकतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. इथे अजून एक आयडिओलॉजीचं उदाहरण हे बघा की वक्फ ऍक्ट आणल्यामुळे उद्धव ठाकरेंचा पार त्रिफळा चूर्ण झालेला आहे. त्यांना काय करावं समजलेलं नाही आणि त्याच्यानंतरच हा घटनाक्रम सुरू झाला.
उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी मतदान न करता ते पार्लमेंटमधनं पळून गेले. त्यानंतर त्यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला, मुसलमानांनी हल्ला केला, त्यांना धिक्कार, त्यांना गद्दार गद्दार म्हणून सगळीकडे त्यांची थुथू झाली. आणि त्याच्यानंतर मग आज उद्धव ठाकरेंना हे लक्षात आलं आणि काँग्रेसला सुद्धा हे लक्षात आलं की या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे खिंडीत सापडलेले आहेत. मला वाटतं कदाचित त्यावेळी जर का उद्धव ठाकरेंनी बिलाच्या कडून मतदान केलं असतं ना, तर आज त्यांची ही अवस्था झाली नसती. पण ते त्याच्यावरती त्यांनी ऍब्स्टेन केल्यामुळे काँग्रेसच्या लक्षात आलं की ही उद्धव ठाकरेंची नाजूक बाजू आहे आणि इथे उद्धव ठाकरे आपल्यावरती अवलंबून आहेत. मुसलमान मतांकरता ते आपल्यावरती अवलंबून आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, शांतीदूतांच्या व्यवहारामध्ये कुठे माफी नसते. म्हणजे काँग्रेसनी ती घोडचूक केली होती 85-86 मध्ये. राजीव गांधींनी राम मंदिराचं गेट उघडलं होतं, शिलान्यास केला होता. त्याची सजा मुसलमानांनी काँग्रेसला 35-40 वर्ष दिली. शेवटी ते आता परत काँग्रेसकडे गेले, कारण त्यांच्या लक्षात आलं की समाजवादी पार्टी किंवा डीएमके किंवा टीएमसी किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे क्षेत्रीय पक्ष आहेत ते काही भाजपला थांबवू शकणार नाही. त्यामुळे ते काँग्रेसकडे परत गेले. पण तर त्यांनी सांगायचा मुद्दा हा की त्यांनी काँग्रेसला 40 वर्ष शिक्षा दिली. आता उद्धव ठाकरेंनी ही पार्लमेंटमध्ये चूक केल्याबरोबर ते वक्फ फॅक्टच्या त्यांनी विरुद्ध मतदान न केल्यामुळे उद्धव ठाकरेंना लगेच सजा देण्यात आली. म्हणजे त्यांचं सर तनसे जुदा वगैरे असं नाही, पण मी जसं म्हटलं की त्यांच्या मातोश्री बाहेर प्रचंड आंदोलन झाले आणि त्यांना गद्दार म्हणून धिक्कारण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेच त्यांच्या लक्षात आलं की ही आपली चूक झालेली आहे आणि त्यांनी शांतीदूतांची लगेच माफी मागितली आणि त्यांनी हे सांगितलं की वक्फच्या जमिनीला आमच्या परमिशन शिवाय तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही, आप छू भी नाही सकते, असं त्यांनी एक वल्गना केली. आता जेव्हा वक्फ ऍक्ट पास होईल आणि हे सरकार जेव्हा वक्फच्या जमिनी काढून घेईल तेव्हा उद्धव ठाकरे काही करू शकणार नाहीत वगैरे, हा भाग वेगळा. पण त्यांनी लगेच याच्यात सुधारणा केली. मग काँग्रेसनी सुद्धा फारसं हे प्रकरण टाळलं नाही, याच्यावर कुठली विधानं दिली नाहीत आणि तो जो सगळा मॉब होता त्याला सुद्धा शिट्टी मारून परत बोलवलं आणि ते लोक आपापल्या घरी निघून गेले आपले पैसे घेऊन. मग उद्धव ठाकरेंनी जेव्हा हे विधान केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंना माफी देण्यात आली आणि परत मुस्लिम मतं मागणाऱ्यांच्या पक्षांच्या रांगेत त्यांना उभं राहण्याची परवानगी देण्यात आली. काँग्रेसने त्यांना म्हणलं, या परत या, आपण सगळे या लाईनीत उभं राहून मुस्लिम मतांकरता भीक मागतो, तुम्ही पण या. आता गडबड ही की या मुस्लिम मतं मागणाऱ्या पक्षांच्या रांगेमध्ये उद्धव ठाकरेंना पहिल्या नंबरवर उभं राहायचं, त्यांना राजकुमार म्हणून तिथे घोड्यावर जायचं. पण आता या रांगेत सगळ्यात पहिले तर काँग्रेस आहे, पहिले प्रथम क्रमांकावर महाराष्ट्रात. म्हणजे पूर्ण भारतातच काँग्रेस आहे. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे. दुसऱ्या क्रमांकावर आपल्या बारामतीचे करामती काका आहेत, तेही तेवढंच सेक्युलर आहे. तिसऱ्या क्रमांकावर वेळ पडली तर अजित पवार कुठेतरी जाऊन एक आपलं छोटस एक ताकाला जाऊन भांड लपवतात तसं एक भांड लपवत लपवत जातील ते, है ना. त्याच्यामुळे मग उद्धव ठाकरेंचा नंबर लागणार कधी. तर उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आलेलं आहे की जर का आपल्याला आज पॉलिटिकली सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपल्याला काँग्रेसच्याच मर्जीवरती आपण आहोत. नाहीतर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सांगलीमध्ये जो प्रकार झाला ना, या व्हिडिओची सुरुवातच आपण सांगलीपासून केली होती. पतंगराव कदमांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यांचा त्यावेळेला पुत्र पण तिथे विश्वजित कदम सुद्धा होता आणि त्याचं नाव इथे घेणं अतिशय आवश्यक आहे. लोकसभांच्या निवडणुकांमध्ये विश्वजित कदमनी विशाल पाटील याला बाहेर केला. तो म्हणजे तो बंडखोर झाला आणि विशाल पाटलाला विश्वजित कदमनी निवडून आणले. तर हे जर का एक नेता करू शकतो, अर्थात त्याला शेट्टींचा आशीर्वाद होता, हा भाग वेगळा, आणि दाढी टोपीवाले लाईन लावून मतदाराला आले तो हाही भाग वेगळा, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. तर जर का एक नेता सांगलीत त्यांना एक लोकसभेची सीट हरवू शकतो, तर 10 जनपद मध्ये बसलेल्या 10 नंबरी मॅडमनी शिट्टी वाजवली तर काय, ही मतं फिरायला किती वेळ लागेल. जसा एक उमेदवार त्यांनी सांगलीत उभा करून उद्धव ठाकरेंचा उमेदवार सांगलीत पाडला, तसे एक 20-25 दाढी टोपीवाले जर का उभे केले तर उद्धव ठाकरेंची अवस्था काय होईल, है ना. आणि इंडिपेंडेंट म्हणून
जे काँग्रेसवाले तसे फार घाग आहेत, आणि ते म्हणतील आपले तुमचा आणि आमचा युती आहेच, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. पण असं म्हणून जसं विशाल पाटीलला अपक्ष म्हणून उभा करून निवडून आणला, तसे दाढी टोपीवाले 25 दाढीवाले उभे करता येतात, आणि त्याच्यामुळे भले ते निवडून येणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंचा उमेदवार नक्की पडेल. आणि त्यानंतर मग आपली अवस्था काय होईल हे उद्धव ठाकरेंना कल्पना सुद्धा करवत नाही. त्यामुळे ते आता चुपचाप मातोश्रीमध्ये जाऊन बसलेले आहेत. मागचे काही दिवस कुठेही गेलेले नाहीत. मित्रांनो, असं बघा की सुरुवातीला मी एका सर्वेचा उल्लेख केला होता. त्या सर्वेचे मित्रांनो हे आकडे बघा. आता या आकड्यांप्रमाणे काँग्रेसला 80-85 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला साधारणपणे 50 ते 60 जागा, आणि उबाठाला 30 ते 35 जागा दाखवल्या आहेत मित्र. म्हणजे यातनं काँग्रेस काय दाखवू इच्छिते माहिती आहे का? म्हणजे 80+60 जर का केल्या, काकांच्या जर का 60 केल्या, तर 140 जागा है ना. आणि मग फक्त किती एक 7-8 लोक पाहिजे, ते कुठून 6-5च लोक पाहिजे, 145च पाहिजे. तर काँग्रेस हे सांगू इच्छिते आहे उद्धव ठाकरेंना की तुम्ही आता काहीच नाही, तुमची गरज आम्हाला नाही, आमची तुम्हाला आता गरज आहे. म्हणजे मित्रांनो, कमाल बघा. 3 महिने मागे, 4 महिने मागे या काँग्रेसला या काँग्रेसला जीवनदान खरं म्हणजे उद्धव ठाकरे मिळालं. म्हणजे 4 महिने मागे नाही, 4 महिने लोकसभेचे इलेक्शन झाले, पण 2019 मध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मित्रांनो मरणासन्न होता. इट वॉज ऑन डेथबेड. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत चुरा मारला आणि काँग्रेसला जीवनदान दिले. आज तोच काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या मुळावरती उठलेला आहे. आणि बरोबरीला बारामतीचे करामती काका आहेतच. त्यांना तर आपल्या जुन्या फ्रेनिमी है ना, म्हणजे रात्री मित्र दिवसा शत्रू, फ्रेनिमी, फ्रेंड आणि एनिमी, अशा बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राचा पक्ष तर त्यांना संपवायचाच आहे. म्हणजे तो बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष आहे खरं म्हणजे, ते तर संपवायचंच आहे. आणि ते सुद्धा दोन्हीकडनं डबल गेम त्यांचा चाललेलाच आहे. याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि एनसीपी मिळून त्या सर्वे मधला आकडा खरा करू शकतात. हे जे 30-35 जागा मिळतील असं दाखवलेलं आहे, तो आकडा ते खरा करू शकतात. हे उद्धव ठाकरेंना याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही मोठा भाऊ, मोठा भाऊ, मोठा भाऊ या मित्रांनो नादामध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं परमनंट नुकसान करून घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा 1989 मध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती, त्यावेळेला शिवसेना खरोखर मोठा भाऊ होता. 2014 मध्ये अमित शहानी सगळे इक्वेशन उलटे पालटे करून टाकले आणि भाजप मोठा भाऊ झाला. आणि उद्धव ठाकरे इतके इमोशनली रिॲक्ट झाले, याला रिअलिस्टिकली प्रॅग्मॅटिकली रिॲक्ट होण्याऐवजी त्यांनी हे अतिशय इमोशनली हा सगळा मुद्दा घेतला. आणि मोठा भाऊ मोठा भाऊच्या फंदामध्ये आज ते एवढूसा भाऊ होऊन राहिले. त्यानं त्यांचा पक्ष आज या मोठ्या पक्षांमध्ये सगळ्यात शेवटचा पक्ष होऊ शकतो, एवढी मित्रांनो त्यांची वाईट अवस्था आहे. हो, अगदी मी हे हे सांगतो, जर का त्यांनी काँग्रेसशी जमून नाही घेतलं तर ते अजित पवारांच्या पेक्षा सुद्धा त्यांना कमी जागा मिळतील, ही आज शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, मला परत आठवतात ते आदित्य आणि तेजस ठाकरे. आणि मला वाटतं तेजस ठाकरे भाबडेपणाने मोठ्या भावाला विचारत असेल, का रे भाऊ, आपण एवढं करून मोठा पक्ष झालोच नाही का रे भाऊ. मित्रांनो, आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्री